जगातील आघाडीची टेक कंपनी मायक्रोसॉफ्टनं आपल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय। कंपनी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर ऐच्छिक सेवानिवृत्तीची ऑफर दिली आहे। व्हिडिओ पुढे बघण्यापूर्वी चॅनल सबस्क्राइब करून बाजूस असलेली घंटी दाबायला विसरू नका पुढील ताज्या अपडेट्स बघण्यासाठी। अमेरिकेतील कंपनीच्या सुमारे 7% कर्मचाऱ्यांना ही संधी दिली जाणार असून या योजनेअंतर्गत कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी रक्कम देऊन स्वेच्छेने कंपनीतून नोकरी सोडण्याचा पर्याय देते आहे। मायक्रोसॉफ्टच्या इतिहासातील ही सर्वात मोठी बायआउट ऑफर असू शकते, कारण मायक्रोसॉफ्टनं कधीही यापूर्वी इतक्या मोठ्या संख्येनं बायआउट ऑफर्स दिल्या नव्हत्या। 8,700 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीची ऑफर ब्लूमबर्ग आणि CNBC अहवालानुसार वय आणि कंपनीतील कामाची वर्ष यांची एकूण बेरीज 70 किंवा त्याहून अधिक अशा कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टनं ही ऑफर दिली आहे। उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचं वय 50 असेल आणि त्यानं मायक्रोसॉफ्टमध्ये 20 वर्ष काम केलं असेल तर तो या सेवानिवृत्तीच्या ऑफरचा फायदा घेऊ शकतो। अमेरिकेतील तब्बल अंदाजे 8,750 कर्मचारी या ऑफर्ससाठी पात्र ठरू शकतात। या व्यतिरिक्त सेल्स इन्सेंटिव्ह प्लॅन असलेल्या कर्मचाऱ्यांसारख्या विशिष्ट श्रेणीतील कर्मचाऱ्यांना या योजनेतून वगळलं गेलं असून कंपनीच्या चीफ पीपल ऑफिसर AP कोलमन यांनी सांगितलंय की या कार्यक्रमाचा उद्देश कर्मचाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीची निवड स्वतःच्या अटींवर करण्याचा निर्णय देणे आणि कंपनीकडून चांगला पाठिंबा मिळवण्याचा आहे। मायक्रोसॉफ्ट सध्या AI आणि डेटा सेंटरच्या विकासात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत असून या मोठ्या खर्चाची भरपाई करण्यासाठी कंपनीनं आपले मनुष्यबळ आणि खर्च कमी करण्याचा प्लॅन तयार केलाय। अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या भरीव आर्थिक मदतीनं स्वतःच्या अटींवर पुढील पाऊल उचलावे असं जगातील सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी मायक्रोसॉफ्टनं म्हटलंय। त्याचवेळी खर्च कमी करण्यासाठी कंपन्या लेऑफचा मार्ग शोधत असताना मायक्रोसॉफ्टनं 2023च्या सुरुवातीपासून अनेक मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना नारळ दिलाय। तसेच अलीकडे ओरॅकल आणि मेटा प्लॅटफॉर्म्स यांसारख्या कंपन्यांनीही गेल्या वर्षभरात लक्षणीय कर्मचारी